नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी फ्रीज असा मस्त क्लीन केलेला आहे। आमच्या फ्रीजचा जरा प्रॉब्लेमच झाला आहे, त्यामुळे व्यवस्थित क्लीन करून ठेवला आणि त्याआधी मी सगळा स्वयंपाक बनवून घेतला। मस्त अशी वांग्याची भाजी केली, भात आणि मस्त कडक भाकरी केली माझ्यासाठी आणि बाकी पण अशा भाकरी वगैरे सगळा स्वयंपाक मी उरकून घेतला आहे आणि मग मी फ्रीज स्वच्छ करायला घेतला होता। तर फ्रीजमध्ये थोडा बर्फ होतोय, त्यामुळे मग मी सगळा फ्रीज स्वच्छ केला आणि जी काही भाजी वगैरे थोडीफार आणली होती ती पण क्लीन करून ठेवली। तर या भाजीमध्ये हे जे आलं आणलेलं असतं तर हे पावसामुळे खूप खराब होतं, त्यामुळे हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर यात जी माती वगैरे लागली ती अशा प्रकारे काढून घ्यायची। खरंच असं जर म्हणजे काढून ठेवलं ना, आल्यातली सगळं माती वगैरे स्वच्छ धुवून वगैरे आलं आपण स्टोअर केलं तर आलं एकदम महिनाभर खूप छान आरामात टिकतं। आणि आपण जर असंच ठेवून टाकलं ते इतकं ओलं होतं की खूप, आणि तसंच जर मी फ्रीजमध्ये ठेवलं असतं तर ते अजूनच ओलं झालं असतं आणि ते लगेच खराब होऊन गेलं असतं। पण मी त्याला स्वच्छ धुतलं, असं सुती कापड आहे माझ्याकडे तर त्याने पुसून घेतलं आणि मी लगेच ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार नव्हते, साईडला ठेवून दिलं, थोडा वेळ हवेने वाळू दिलं आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे ते। तर इथं माझी भेंडी पण धुवून पुसून स्वच्छ ठेवून झाली। आता मुलांचे डबे असतात त्यामुळे अशी प्रिपरेशन करावी लागते। तुमची पण डब्यांची लगबग चालू झाली असेल, मुलांची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे सगळ्या आयांची अशी गडबड म्हणजे चालू असेल की मुलांना उद्या टिफिनला काय द्यायचं आणि आजपासूनच त्याची तयारी चालू असते। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवला होता, तर तो पण मी रिस्टोअर करून ठेवते। आणि हे जे आलं आहे तर किती स्वच्छ पांढरं शुभ्र दिसतंय बघा। चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे। तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त। आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।